PB न्यूज मी राजकुमार सुर्वे घेऊन आलोय खास बातमी महानगरातली बातमी चर्चेतली। उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व साऊथ ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात उपोषण व निषेध आंदोलन। काँग्रेस पार्टीचा काय करणार मला सांग। काँग्रेस पार्टीचा काँग्रेस पार्टीचा तू जातोस का? तू जातो का याच्याकडे नाही, तू शेखर निकमकडे जातो। उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून नेताजी चौक उल्हासनगर 4 इथे रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात उपोषण व निषेध आंदोलन करण्यात येत आहे। याचबरोबर भुयारी गटार योजना अंतर्गत कामामधील विविध नागरी तक्रारीची दखल घेत ठेकेदारावर व संबंधित अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी। उल्हासनगर 5 येथील डम्पिंग ग्राउंड येथील रोड तात्काळ दुरुस्त करण्यात यावे। MMRD अंतर्गत असलेले विविध रस्त्याच्या कामाची दर्जा तपासणी करून तो लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदारास देण्यात यावे। उल्हासनगर शहरवासियांना भेडसावणाऱ्या आदी मागण्या घेऊन माजी मंत्री तथा उल्हासनगर काँग्रेस प्रभारी हुसेन दलवाई यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली किशोर धडके, दीपक गायकवाड, राजेश पक्के, अन्सार शेख आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे। जोपर्यंत या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे। यावेळी माजी नगरसेविका अंजली साळवे, मनीषा महाकाळे, सिंधुताई रामटेके, मालती गवई, दीपक सोनवणे, श्याम माडवी, विशाल सोनवणे, युवराज पगारे, हितेश नारायण घेमनाणे, सचिवानी आबासाहेब साठे, संदीप भतुळे, ईश्वर जग्याशी, वामदेव भोयर, निलेश जाधव, आसाराम टाक, राजेश मनोत्रा, अजीज खान, अहमद खान, शाबुद्दीन खान, जिजीबाई निकम, कमळाबाई सरदार, असलम सिद्धाकी, रिजवाना पठाण, बाळू पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित। यावेळी बोलताना उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे यांनी टीव्ही न्यूजशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली। त्या कामामुळे जो लोकांना त्रास होत आहे, म्हणजे असं नाही की आम्हाला पण समजते की कोणतंही विकास काम चालू असतं की लोकांना पण त्यामध्ये सहकार्य करावं लागतं, पण 2-2, 2.5 वर्षापासून MMRDचं काम चालू आहे। जो भूमिगत गटरचा जो अंडरग्राऊंड ड्रेनेजचा जो काम आहे तो मनमानी कारभाराने चालू आहे। ठेकेदारावर कसलंही नियंत्रण नाही, त्याला अटीप्रमाणे रस्ता तसा बनवून द्यायचा आहे, तो बनवत नाही। कोणत्या अधिकाऱ्याचा त्याच्यावर काही हे नाही, अंकुश नाही, आणि त्यामुळे पूर्ण शहरात एक प्रकारे अचानक कुठे रस्ता खोदण्यात येतो, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होत आहेत, प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे। लोकांच्या आत्ताच मागच्या महिन्यात एका डॉक्टरांनी त्याचा जीव गमावला ॲक्सिडेंटमुळे। कोणत्याही हे सुरक्षाचे उपाययोजना करत नाही आहे, तर असा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे आम्ही या आंदोलनासाठी बसलेलो आहे। त्याचसोबत आमचे साऊथ ब्लॉकचे पदाधिकारी दीपक गायकवाडजी, अध्यक्ष किशोर धडकेजी हे वारंवार डम्पिंग ग्राउंडच्या इथे जो रस्त्याचा पूर्ण रस्ता कसलेला आहे पाण्यामुळे, तिथे लोकांना जायला त्रास होत आहे। आमचे पदाधिकारी दीपक गायकवाडजी स्वतः दिव्यांग असताना त्यांना एवढा त्रास होत आहे, त्यांनी 15 दिवसापासून ते सांगत आहे, प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही, आणि शेवटी आम्हाला उपोषण आणि आंदोलनाशिवाय पर्याय नाही, म्हणून आम्ही बसलेलो आहात। आणि आम्ही जे मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू आहे।